नमस्कार. मंतरंगमध्ये आपले स्वागत आहे. शरीर आधीच इशारे देत आहे, पण आपण दुर्लक्ष करतोय का? हां. आजकाल आपण एका अशा वेगवान शर्यतीत धावतोय ना, जिथे थांबायला कुणालाच वेळ नाहीये. रोज सकाळी उठल्यावर जाणवणारा तो एक अनामिक थकवा असू दे, किंवा दिवसभर डोक्यावर असणारं कामाचं ओझं. अगदी बरोबर. सतत इतरांशी होणारी तुलना आणि त्यातून निर्माण होणारा तो ताणतणाव, म्हणजे हे सगळं आपण इतकं अंगवळणी पाडून घेतलंय की अचानक डोकं दुखायला लागलं किंवा ॲसिडिटीचा त्रास झाला. की आपण क्षणाचाही विचार करत नाही. लगेच एखादी गोळी घेतो. हो ना, गोळी घेतो किंवा कॉफीचा एखादा मोठा कप पितो आणि पुन्हा कामाला लागतो. खरंय, आपण त्या गोळीमुळे किंवा त्या कॅफीनमुळे मिळणाऱ्या तात्पुरत्या आरामालाच आपला उपाय मानून बसलो आहोत. पण त्या डोकेदुखीमागे किंवा रात्री न लागणाऱ्या झोपेमागे आपलं शरीर आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत होतं याचा आपण कधीच विचार करत नाही. म्हणजे आपण तो आवाज कुठेतरी दाबून टाकतो, नाही का? अगदी तेच. कसं आहे ना, शरीर आधी कुजबुजतं, मग ते बोलायला लागतं आणि जेव्हा आपण तरीही ऐकत नाही तेव्हा ती चक्क ओरडायला लागतं. आणि जेव्हा हाच आवाज पुढे जाऊन एका गंभीर आजाराचं रूप घेतो ना, तेव्हा आपण अचानक घाबरून जातो. नक्कीच. हे तर माझ्याच आयुष्यात घडतंय असं वाटण्यात की ही स्थिती आता सामान्य झाली आहे. पण आज आपण याच परिस्थितीच्या पलीकडे पाहणार आहोत. आजच्या या सखोल चर्चेचा उद्देशच आहे की आपण आजारांकडे आणि स्वतःच्या आरोग्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन मुळापासून बदलावा. बरोबर. आज आपण डॉक्टर मायकेल ग्रेगर आणि जीन स्टोन यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या हाऊ नॉट टू डाय या पुस्तकातील अत्यंत महत्त्वाची आणि जीवन बदलणारी माहिती समजून घेणार आहोत. आणि ही सखोल चर्चा सुरू करताना मला दलाई लामा यांनी या पुस्तकाबद्दल केलेल्या एका अतिशय मार्मिक विधानाचा संदर्भ द्यायला आवडेल. हो, सांगा ना. ते म्हणतात की योग्य पोषणाने टाळता येऊ शकणाऱ्या आजारांना बळी पडणाऱ्यांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरू शकते. बापरे, योग्य पोषणाने टाळता येऊ शकणारे आजार हे शब्द आपल्याला थेट एका वास्तवाकडे घेऊन जातात. होय ना. म्हणजे आपण सुरुवातीला म्हटलं तसं आपण शरीराच्या छोट्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो. पण जेव्हा हेच छोटे इशारे हृदयविकार, स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांचं रूप घेतात, हो, तेव्हा आपली धावपळ सुरू होते. आपण उपचारांसाठी थेट रुग्णालयाची वाट धरतो आणि गोळ्यांच्या दुनियेत अडकून पडतो. आणि इथेच डॉक्टर ग्रेगर यांनी सर्वात मोठ्या आणि जीवघेण्या आजारांच्या मुळावर बोट ठेवलं आहे. म्हणजे समाजात असा एक खोलवर रुजलेला गैरसमज आहे की हे आजार केवळ नशिबामुळे होतात किंवा वयोमानामुळे, अनुवंशिकतेमुळे होतात असं आपल्याला वाटतं. अगदी बरोबर. पण हे पूर्ण सत्य नाहीये. पुस्तकातील संशोधन हजारो वैज्ञानिक पुराव्यांनिशी हे स्पष्ट करतं की हे आजार केवळ टाळता येऊ शकत नाहीत, तर काही प्रकरणांमध्ये ते मागेही फिरवता येतात. धारे यात मांडले आहे. हे ऐकल्यावर ना मला एका साधर्म्याची आठवण येते. म्हणजे आपली आजची जी वैद्यकीय अवस्था आहे ती एखाद्या गळणाऱ्या छताखाली बादली ठेवण्यासारखी झालीये. हां, बरोबर आहे. पावसाळ्यात छत गळत असतं, पाणी घरात पडत असतं आणि आपण तिथे एक बादली ठेवतो. बादली भरली की ती ओतून देतो आणि पुन्हा तिथेच ठेवतो. म्हणजे आपण मूळ प्रश्न सोडवतच नाही. तेच तर, आपण छत दुरुस्त करण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी रोज नवीन बादली आणण्यावर का विसंबून राहतो? इथे छत दुरुस्त करणं म्हणजे मुळातून आपला आहार सुधारणं आणि बादली ठेवणं म्हणजे तात्पुरती औषधे किंवा शस्त्रक्रियेवर अवलंबून राहणं, नाही का? अगदी चपखल उदाहरण आहे. कारण बादली बदलून पाण्याचा प्रवाह कधीच थांबत नाही. वैद्यकीय भाषेत सांगायचं तर बायपास सर्जरी किंवा अँजिओप्लास्टी ही ती बादली आहे. अच्छा. ती तात्पुरती सोय आहे जी त्या क्षणी जीव वाचवण्यासाठी आवश्यक असू शकते. पण हृदयविकाराचं मूळ कारण काय आहे? काय असतं मूळ कारण? आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतील एका अत्यंत नाजूक आवरणाला, ज्याला विज्ञानात एंडोथेलियम म्हणतात, त्याला होणारी इजा हे त्याचं मूळ कारण असतं. जेव्हा आपण चुकीचा आहार घेतो ना, तेव्हा या आवरणाला सूज येते, तिथे कोलेस्ट्रॉल साठायला लागतं आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील हे साठणारं कोलेस्ट्रॉल कमी करणं, शरीरातील इन्फ्लेमेशन म्हणजेच अंतर्गत सूज कमी करणं, ही खरी छत दुरुस्ती आहे. अगदी बरोबर. आणि मला वाटतं हीच गोष्ट मधुमेहाच्या बाबतीतही लागू होते. आपण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिनचे इंजेक्शन घेतो किंवा गोळ्या खातो. पण मुळात साखर पेशींमध्ये का जात नाहीये याचा विचार करत नाही. नक्कीच. डॉक्टर ग्रेगर यांनी मधुमेहावर जे संशोधन मांडलं आहे ना, ते अत्यंत डोळे उघडणारं आहे.
टाईप 2 मधुमेहामध्ये शरीरात इन्स्युलिन असतं, पण पेशी त्याला प्रतिसाद देत नाहीत. याला इन्स्युलिन रेझिस्टन्स म्हणतात. हे खूप ऐकलंय मी. पण हे का होतं? याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या स्नायूंच्या पेशींमध्ये साठवलेली चरबी, ज्याला इंट्रामायोसेल्युलर लिपिड असं म्हणतात. ही पेशींमधली चरबी इन्स्युलिनच्या कामात अडथळा आणते. अच्छा, म्हणजे कुलपात कचरा अडकल्यासारखं काम करते हे. अगदी तसंच. त्यामुळे रक्तातील साखर पेशींमध्ये जाऊ शकत नाही आणि रक्तातच राहते. जेव्हा आपण आहारातून फॅट्सचं, विशेषतः प्राण्यांपासून मिळणाऱ्या फॅटचं प्रमाण कमी करतो ना, तेव्हा ही पेशींमधली चरबी कमी होऊ लागते. आणि इन्सुलिन पुन्हा काम करू लागतं. हो. पुस्तकाचा मूळ प्रश्नच हा आहे की जेव्हा अशा योग्य निर्णयांमुळे आजारी पडणेच मुळात टाळता येऊ शकते, तेव्हा जीवघेण्या आजारांवर उपचार करण्यासाठी आपण फक्त औषधे आणि शस्त्रक्रियेवरच का अवलंबन राहायचे? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर गोळ्या आणि शस्त्रक्रिया हाच एकमेव किंवा पहिला पर्याय नसेल, तर मग आपल्या हातातील सर्वात मोठं हत्यार कोणतं? इथूनच आपण अन्नाच्या विज्ञानाकडे, म्हणजेच सायन्स ऑफ फूडकडे वळतो. नक्कीच. पण इथे ना माझ्या मनात एक अतिशय व्यावहारिक आणि साहजिक शंका उपस्थित होते. कोणती? बाजारात तर रोज नवीन डाएट येत असतात. कधी कीटो, कधी पॅलिओ, कधी आणखी काही. दुसरीकडे लहानपणापासून सगळेच जण सांगतात की पालेभाज्या खा, फळं खा. मग डॉक्टर ग्रेगर यांचे हे संशोधन या सर्वांपेक्षा वेगळं कसं? यामागे नक्की काय विज्ञान आहे जे इतर डाएट्समध्ये नाहीये? खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा, इतर डाएट्स बहुतांश वेळा फक्त वजन कमी करण्यावर किंवा कॅलरीज मोजण्यावर लक्ष केंद्रित करतात. हो, ते तर आहे. कीटोसारख्या डाएटमध्ये तात्पुरतं वजन होऊ शकतं, पण दीर्घकाळात प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रथिनांमुळे म्हणजेच ॲनिमल प्रोटीनमुळे रक्तवाहिन्यांचं कसं नुकसान होतं हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे. बापरे. डॉक्टर ग्रेगर यांचं संशोधन थेट पेशींच्या पातळीवर काम करतं. अन्न म्हणजे केवळ पोट भरण्याचं साधन नाहीये, तर ती एक प्रकारची माहिती आहे, एक कोड आहे. एक कोड आहे म्हणजे कसं? जो आपण आपल्या शरीरातील पेशींना देतो. आपण काय खातो यावरून ठरतं की आपले जीन्स आजारांना आमंत्रण देणार की आरोग्याचं रक्षण करणार. यासाठी त्यांनी एक अत्यंत स्पष्ट आणि मोजमाप करता येणारी संकल्पना मांडली आहे. अच्छा, कोणती संकल्पना? ज्याला ते डेली डझन असं म्हणतात. हे फक्त पालेभाज्या खा असं सांगणारा मोघम तत्वज्ञान नाहीये. हे आयुष्यात निरोगी वर्ष जोडण्यासाठी रोज कोणते विशिष्ट पदार्थ खावेत आणि ते का खावेत याचे एक शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं सूत्र आहे. डेली डझन म्हणजे रोजच्या आहारातील 12 गोष्टी. हो. पण ह्यात असं काय विशेष आहे जे एका साध्या मल्टीविटॅमिनच्या गोळीतून मिळू शकत नाही? म्हणजे आजकाल लोक वेळाअभावी जेवण सोडून थेट गोळ्यांवर अवलंबून राहणं पसंत करतात ना. खरंय, पण अन्नाची रचना इतकी गुंतागुंतीची आणि परिपूर्ण असते ना की ती कोणत्याही प्रयोगशाळेत एका गोळीत बंद करता येत नाही. आपण याच डेली डझनमधील क्रुसिफेरस भाज्यांचं उदाहरण घेऊया, जसं की ब्रॉकोली, कोबी किंवा फ्लावर. हो, या भाज्या खूप हेल्दी मानल्या जातात. नक्कीच. जेव्हा आपण या भाज्या चावून खातो तेव्हा त्यातून सल्फोराफेन नावाचा एक घटक तयार होतो. हा घटक आपल्या यकृतातील म्हणजे लिव्हरमधल्या त्या विशिष्ट एन्झाईम्सना चालना देतो, जे शरीरातील कर्करोगाला कारणीभूत ठरू शकणारे विषारी पदार्थ शोधून ते नष्ट करतात. अगदी बरोबर. एका मल्टीविटॅमिनच्या गोळीत हा जिवंत रासायनिक प्रक्रियेचा अनुभव नसतो. गोळीतून फक्त एक वेगळं काढलेलं रसायन मिळतं, पण अन्नातून मिळणारे हजारो फायटोन्यूट्रिएंट्स एकत्र येऊन जे काम करतात ते गोळीतून शक्यच नाही. म्हणजे आपण जे अन्न खातो ते थेट आपल्या शरीराची आतून साफसफाई करण्याचं आणि पेशींना कर्करोगासारख्या आजारांपासून वाचवण्याचं काम करतं. होय. आणि कर्करोगाच्या संदर्भात पुस्तकात आणखी एक अतिशय महत्त्वाचा घटक सांगितला आहे, तो म्हणजे IGF-1. IGF-1 हे काय असतं? हे इन्सुलिन सारखंच एक ग्रोथ हार्मोन आहे, जे शरीरातील पेशींची वाढ करतं. लहानपणी शरीराच्या वाढीसाठी हे खूप आवश्यक असतं, पण प्रौढ वयात जर याची पातळी वाढली तर ते कर्करोगाच्या पेशींचीही वेगाने वाढ करू शकतं. अरे देवा. आणि संशोधन असं सांगतं की जेव्हा आपण प्राण्यांपासून मिळणारी प्रथिने खातो तेव्हा शरीरात IGF-1 ची पातळी वाढते. अच्छा. या उलट जेव्हा आपण वनस्पतीजन्य आहारावर म्हणजे प्लांट बेस्ड डाएटवर भर देतो तेव्हा ही पातळी कमी होते आणि स्तनाचा किंवा प्रोस्टेटचा कर्करोग वाढण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. हे खरोखरच थक्क करणार आहे. आणि या डेली डझनमध्ये बेरीजचा देखील खूप मोठा उल्लेख आहे ना. होय. बेरीज जसं की स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी किंवा जांभूळ या अँटीऑक्सिडंट्सचं पॉवर हाऊस आहेत.
आपल्या शरीरात ताणतणाव, प्रदूषण आणि पचनाच्या प्रक्रियेमुळे सतत फ्री रॅडिकल्स तयार होत असतात. हे फ्री रॅडिकल्स आपल्या डीएनएला आणि पेशींना इजा करतात. म्हणजे यामुळेच आपण लवकर म्हातारे होतो का? अगदी बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळे शरीर आतून गंजायला लागतं आणि बेरीजमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स या फ्री रॅडिकल्सना निष्क्रिय करतात. ते आपल्या शरीराला आतून गंजण्यापासून वाचवण्याचं काम करतात. क्या बात आहे. आणि या डेली डझनमध्ये फायबरचाही खूप मोठा वाटा असेल, कारण आजकाल आपण पाहतो की रिफाईंड किंवा प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये फायबर अजिबात नसतं. आपण जे काही खातो ते अगदी मऊ आणि चटकन विरघळणारं असतं. खरं सांगायचं तर फायबरची कमतरता ही आजच्या जीवनशैलीतील सर्वात मोठी शोकांतिका आहे. फायबर हे केवळ पचन सुधारण्यासाठी नसतं, मग ते आपल्या आतड्यात राहणाऱ्या अब्जावधीत चांगल्या जीवाणूंचं मुख्य अन्न आहे. हे जीवाणू म्हणजे आपली पहिली संरक्षण फळी आहे. अच्छा, ज्याला आपण मायक्रोबायोम म्हणतो. हो, जेव्हा आपण बीन्स, डाळी, मोड आलेली कडधान्य किंवा जवस खातो, तेव्हा त्यातील फायबर आतड्यातील जीवाणूंपर्यंत पोचतं. हे जीवाणू त्या फायबरवर प्रक्रिया करून शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स, विशेषतः ब्युटायरेट तयार करतात. हे ब्युटॅरेट नक्की काय काम करतं? हे ब्युटॅरेट संपूर्ण शरीरातील इन्फ्लमेशन म्हणजेच अंतर्गत सूज कमी करतं. इतकंच नाही तर ते आतड्याच्या पेशींना मजबूत करतं, ज्यामुळे शरीरात विषारी घटक पसरत नाहीत. कमाल आहे हे सगळं. आणि तुम्ही जवसाचा उल्लेख केला होता ना, त्यात लिग्नॅन्स नावाचा घटक असतो, जो स्तनाचा आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी सिद्ध झालाय. अरे वा. याशिवाय हळदीसारख्या मसाल्यांचा वापर करताना त्यात थोडी काळी मिरी मिसळल्यास हळदीतील कर्क्युमिन शरीरात शोषलं जाण्याचं प्रमाण 2000% वाढतं. हे विज्ञाले डेली डझनचाच एक भाग आहे. 2000%? हो, म्हणूनच डेली डझन हे केवळ एक मोघम डाएट नाही, तर ते शरीराला रोजच्या रोज स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी लागणारी सूक्ष्म शस्त्र पुरवण्याचं एक परिपूर्ण शास्त्र आहे. ही सगळी वैज्ञानिक माहिती आणि हे अन्नाचं शास्त्र खरोखरच डोळे उघडणारं आहे. आपण जे अन्न फक्त चवीसाठी खातो ते आतमध्ये जाऊन इतक्या मोठ्या रासायनिक प्रक्रिया घडवून आणतं याची आपल्याला पुसटशीही कल्पना नसते. अगदी खरंय. पण मग मला असं वाटतं की ही माहिती फक्त ऐकून किंवा वाचून सोडून देण्यासारखी नाहीये, तर ती आपल्या आजच्या या धावपळीच्या, ताणतणावाच्या आणि गोंधळलेल्या आयुष्यात प्रत्यक्ष लागू करण्यासारखी आहे. हो, कृतीत आणणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण ही माहिती आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडतो तेव्हा खऱ्या अर्थाने आत्मचिंतनाची प्रक्रिया सुरू होते. आपण रोजच्या जगण्यात, मीटिंग्समध्ये, डेडलाईन्समध्ये आणि सोशल मीडियावरील या आभासी जगात इतके गुंतलो आहोत की आपण स्वतःला काही मूलभूत प्रश्न विचारणंच विसरून गेलो आहोत. अगदी तेच. आणि ज्ञानाचं रूपांतर जोपर्यंत कृतीत होत नाही तोपर्यंत ते ज्ञान पूर्णत्वास जात नाही. केवळ माहिती असणं पुरेसं नसतं, तर ती माहिती आपल्या आचरणात आणण्यासाठी एक प्रकारची मानसिक स्पष्टता लागते. आणि या स्पष्टतेची सुरुवात नेहमी योग्य प्रश्नांनी होते. बरोबर. कोणते प्रश्न विचारायला हवेत आपण स्वतःला? मला वाटतं आपण अत्यंत शांतपणे, कोणताही पूर्वग्रह न ठेवता काही प्रश्नांवर विचार करायला हवा. हे प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थाने अंतर्मुख करतील. पहिला प्रश्न, आपण आपल्या आरोग्याची पूर्ण जबाबदारी केवळ डॉक्टरांवर, विमा कंपन्यांवर आणि फार्मसीच्या गोळ्यांवर टाकून स्वतः मोकळे झालो आहोत का? आजार झाल्यावर बघू हा आपला दृष्टिकोन आपल्याला नक्की कुठे घेऊन चालला आहे? खूपच खोल प्रश्न आहे हा. दुसरा प्रश्न, आपल्या ताटात आज जे काही आहे, मग तो घाईघाईत खाल्लेला बर्गर असो किंवा प्रक्रिया केलेला पदार्थ असो, ते आपल्याला खरोखर ऊर्जा आणि जीवन देत आहे की नकळत कुठल्या तरी गंभीर आजारांना, थकव्याला आमंत्रण देत आहे? खरंच, आपण जे खातोय ते आपल्याला आतून पोचतंय की पोखरतंय हे पाहणं महत्वाचं आहे. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्याची, स्वतःच्या शरीराला सन्मान देण्याची वेळ उद्याची आहे की आजचीच? कारण आपण नेहमी उद्यापासून सुरू करू या फसव्या आश्वासनात जगत असतो. हे प्रश्न अस्वस्थ करणारे असले तरी ते अत्यंत आवश्यक आहेत. जेव्हा आपण या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं शोधतो ना, तेव्हा आपल्याला शिस्तीचं आणि स्वतःच्या शरीराच्या काळजीचं खऱ्या अर्थानं महत्त्व समजतं. होय. स्वतःच्या शरीराची घेतलेली काळजी ही केवळ शारीरिक आरोग्यापुरती मर्यादित नसते, तर ती आपल्या मानसिक शांततेशी थेट जोडलेली असते. आज आपण पाहतो की बहुतांश लोक तणावाने, न्यूनगंडाने किंवा ओव्हर थिंकिंगने ग्रस्त आहेत. हो, हे तर रोजचंच झालंय आता. नाहीये. पण जेव्हा आपण आपल्या ताटातील अन्नाची जाणीवपूर्वक आणि योग्य निवड करतो, तेव्हा आपण केवळ आजारच टाळत नाही, तर स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याचा एक प्रचंड आत्मविश्वासही मिळवतो.
म्हणजे आपण जे अन्न निवडतो ती निवड फक्त एक शारीरिक कृती नसून ती एक मानसिक सबलीकरणाची प्रक्रिया आहे. रोजच्या जीवनातील तो ताण, ती चिडचिड, कामाचा कंटाळा किंवा सतत कामं पुढे ढकलण्याची सवय, हे सगळं कुठेतरी आपल्या अयोग्य आहारातून आणि आतड्यातील बिघडलेल्या संतुलनातूनच जन्म घेत असतं. नक्कीच. कारण आतड्यातील जीवाणू आणि आपला मेंदू यांचा थेट संबंध असतो असंही विज्ञान सांगतं. जेव्हा आपण शरीराला योग्य इंधन देतो तेव्हा मनही शांत आणि एकाग्र होतं. हे अगदी वैज्ञानिक सत्य आहे. आपल्या शरीरातील सेरोटोनिन, ज्याला आपण हॅपी हॉर्मोन म्हणतो, हो, ज्यामुळे आपल्याला आनंद वाटतो. हृदयालाच नाही तर आपल्या मेंदूलाही ताकद देत असतो. क्या बात आहे. डॉक्टर ग्रेगर आणि जीन स्टोन यांचं या संशोधनाचं अंतिम सार हेच आहे की आपल्याला मिळालेलं हे शरीर एक अत्यंत प्रगत आणि अद्भुत यंत्र आहे. ते स्वतःला सतत बरं करण्याची, दुरुस्त करण्याची क्षमता ठेवतं. फक्त आपण त्याला साथ द्यायला हवी. अगदी. आपण चुकीचं अन्न खाऊन त्याच्या मार्गात अडथळे न आणता त्याला योग्य ती साधना आणि पोषण पुरवण्याची गरज आहे. या संपूर्ण सखोल चर्चेतून आपण एक गोष्ट नक्कीच शिकलो आहोत की योग्य आहार हेच आपलं सर्वात मोठं प्रतिबंधात्मक औषध आहे. आपल्या दैनंदिन छोट्या छोट्या निवडींमध्येच आपलं खरं आरोग्य दडवलेलं आहे आणि हे जीवघेणे आजार टाळण्याची सर्वात मोठी ताकद दुसऱ्या कोणाच्याच नाही तर केवळ आपल्याच हातात आहे. खरंय, आपण आपल्या ताटात काय वाढून घेतो यावर आपलं भविष्य ठरत असतं. बरोबर. स्वतःच्या आरोग्याचं नियंत्रण स्वतःच्या हातात घेणं ही आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आणि सर्वात मोठी क्रांती आहे. जेव्हा आपण ही जबाबदारी स्वीकारतो तेव्हा आपण आजारांच्या भयाखाली जगण्याऐवजी निरोगी आणि ऊर्जेने भरलेलं जीवन जगण्यास सुरुवात करतो. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी एक असा विचार जो कदाचित याआधी आपल्या मनात इतक्या स्पष्टपणे आला नसेल, पण ज्यावर आपण सर्वांनी अत्यंत शांतपणे विचार करायला हवा. जर आपला रोजचा साधा आहार हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा कर्करोगासारखे एवढे भयंकर आजार मुळातून टाळू शकत असेल, तर मग आपण महागड्या उपचारांसाठी आणि औषधांच्या दुकानात जाण्यापूर्वी आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघराकडे जगातील सर्वात प्रभावी फार्मसी म्हणून का पाहत नाही? आपले हे दुर्लक्षच आपल्या आजारांचं सर्वात मोठे कारण तर नाही ना? स्वतःच्या शरीराचं ऐका, त्याला काय हवंय ते समजून घ्या, योग्य निर्णय घ्या आणि आपल्या आरोग्याची दिशा आजच ठरवा. नक्कीच. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.